काहीतरी. चाललोय आम्ही लोणावळ्याला. आमचा अक्रम ओमी ऑस्ट्रेलिया पाहू शकता. ही आमची ऑटो. आम्ही चाललोय माळेवाड्या बस स्टँडला. माळेवाड्या बस स्टँडला आणि तिथून राहणार आम्ही पुणा बस स्टँडला. थँक्स फॉर टेलिंग मी अबाउट. आणि तिथून आम्ही जाणार पुण्याला. आपण आता बघूया रिक्षामध्ये जात आहोत. पाहू शकता रिक्षा का सफर. तर स्टेशनवरती गेल्यावर तुम्हाला पुढची अपडेट देतो. गाईस आम्ही पोहोचलोय पुण्यात बस स्टँडमध्ये. तर आम्ही आत्ताच ड्रायफ्रूटवाली मस्त एक आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्या आधी आम्ही फ्राईड राईस खाल्ला. एकदम भारी होतं क्वालिटीवाला. तर आम्ही कॅब बुक केला आहे पुण्याला जाण्यासाठी. तो येतो एक 8 वाजून 10 वाजेपर्यंत. तर त्याची आम्ही वाट पाहतोय. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो बोला बस स्टँडला. तर आम्हाला रिक्षा भेटली नाही. इकडे आम्ही पायपे चाललो बुलेट बशी. आमची कॅब तिथे थांबलेली आहे आणि पायपे कमून चाललो. 15 रुपये रिक्षा. कारण की आम्हाला रिक्षा आहे ना 10 रुपयात लागत होती, पण ते आम्हाला भेटत होती 15 रुपयानी. ते काय आम्हाला पटत नाही. 20 रुपये वाचले भाई. त्यामुळे गरीब मला पायपे झाला. 20 रुपये 20 रुपये वाचले काय. तिकडे त्याच्या बाजूचा गरीब बघा. त्याच्या बाजूला मी तर सगळ्यात गरीब आहे. तर आम्ही आता कॅब मध्ये बसलो. तुम्हाला दाखवतो. गाडी आलेली आहे आम्हाला घ्यायला. आम्ही गाडी बसणार आहे. इथून डायरेक्ट पुन्हा बस स्टँडला उतरणार आहे. मला उतर द्या. काय करतो पाहिले. तर काहीच बघू शकता याला फुल कंटाळा आलाय. याचं कारण असं का आमची 11:15ला एक ट्रेन होती गाईज. ती ट्रेन काही कारणामुळं कॅन्सल झाली आणि त्या टेन्शनमध्ये येऊ म्हणतो आता इथून पुढे जायचं कसं. आमची दुसरी ट्रेन आता 12:15 दरम्यान आहे. तोपर्यंत टाइमपास करण्यासाठी आम्ही फिरू राहिलो खेड्यावानी. होऊ शकता काही. लोणावळा 2 तासानंतर आम्ही लोणावळ्याला पोहोचलो आहोत. फायनली या सफरमध्ये मित्र ओमकार ह्याच्यामुळं आम्ही सक्सेसफुली. त्या ओमकारमुळं आम्ही आमच्या ट्रिपचा प्लॅन कॅन्सल होता राहिला. कारण की त्याच्या डोळे फिरले होते. त्यांनी बघण्यात चुकी केली. तर वाटलं ट्रेन कॅन्सल झाली. मग ती ॲक्च्युअलमध्ये नव्हती झाली होती ती ट्रेन. इथून पुढे आता आमचा मित्र ओमकार रूम बघणार आहे. तुमचं काही नक्की नाहीये. तो नुसतं बघू राहिलाय. होणार आहे का नाही अजून माहित नाही. ते आपण ऑलरेडी फिक्स आहे. 1700 रुपये रूमचं रेट आहे. रूम पण तुम्हाला दाखवून 2000 तिथं. तर फक्त पाहिलेलं आहे अजून बोलणं झालेलं नाही. बाय बाय. चला हे गाईस तर बघू शकता आम्हाला रूम भेटलेली आहे. ती पण प्रॉपर बजेटमध्ये. कमॉन गाईस. एकदम प्रॉपर रूम. आणि इकडं बघू शकता काही तुम्ही आज तुमचं पडते गाईस. फक्त उघडत नाही पण का आणले गाईस. आणि इकडे तुम्ही तुमचे काय कपडे बिपडे धुवू शकता. पुढे पण चौक उभा बघू शकता गाईस. एक खडी 4 जण थांबू शकते इथं. रूम नाही भेटणार.
आमचा रिसोर्स नाही तुला हा? डायरेक्ट आल्यानंतर कोण मध्ये नाही असंच म्हणलं तुला देव. कोण म्हणलं? मला नाही आधी करते मला माहिती आहे मला मी दोस्त तर वाट पाहत होतो मी कधी द्यायला पाहिजे होतं. करणार आहे. चिपडे हसून राहिले. आईला. चिपडेला इम्पोर्ट करून का हसून राहिला? काय करा तुम्ही? बोलायचं नाही. कुठलं काय तरी गुड मॉर्निंग. तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत वेट एन्जॉयसाठी बघू शकता. आणि आम्ही आता इथून चाललेलो आहोत डायरेक्ट पार्कला. कुठं? डायरेक्ट वेट एन्जॉय पार्कला भेटू. बघू शकता तुम्ही ही फॅमिली आणि एवढा राडा आजचा राडा गेलेला. चला गाईज तर डायरेक्ट भेटूया आता आपण वेट एन्जॉय पार्कमध्ये. तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आमचे व्हिडिओ बघत राहा. चल लवकर टाइमपास न करू. चला तर गाईज रूम को बोलते बाय बाय और चलते हैं सीधा वेट एन्जॉय की तरफ. सकाळचे 8 वाजेला आहेत. मी उठायला थोडा उशीर झाला होता त्यामुळं बघू शकता खूप खतरनाकमध्ये पब्लिक चाललेली आहे. चला तर मग भेटूया डायरेक्ट पार्कला. सॉरी वेट एन्जॉयला भेटूया. आमचा मित्र पण तयार झाले आहे चष्मा विष्मा घालून टोपी घालून बिना आंघोळीचा. मी पण तयार झालं आहे. बघू शकता काहीच ट्रॅफिक गाड्या येतात. रूल फॉलो करे काहीच. चला काहीच बाय बाय. बघू शकता गरीब तुमच्यापेक्षा जास्त शिकले म्हणून करता का हिला पण मारलं भैया. तिकीट लाईन जातो तो पण. हॅलो गाईज तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहो वेट एन्जॉयला. बघू शकता गाईज तुम्ही कुछ ही दूरी पर वेट एन्जॉय आहे. बघू शकता गाईज वेट एन्जॉय फायनली. खूप पब्लिक आहे गाईज. कसं वाटतंय तुला वेट एन्जॉय लिहून? बरं वाटतंय की
Before coming inside the park, we have checked our bags. Maybe. Oh my god. खूप खतरनाक बोट राहिलं हो. बघू शकता गाईस. चला तर गाईस मला बाकीचं सगळं दाखवतो मी तोपर्यंत. बघू शकता गाईस तुम्ही. खतरनाक मध्ये बसलेलं गाईड पब्लिक चेकिंग बेकिंग चालू आहे गाईज. तुम्हाला पण जर गाईज यायचं असेल इकडं तर येऊ शकता गाईज मित्रांसोबत. चला गाईज तिकीट फाडूया. गरीब किती 8 जण दे ना. माझ्याकडे कर कॅमेरा बोल. असं तुम्ही पाहू शकता आम्ही तडफडत एकंदरीत आलो आहोत रडकडत. काही काही इकडे 2 बोट कर. इकडे 2 बोट कर. 2 बोट फाटले फाटले फाटले. फाटले बमटाचं करा डेंजर लागेल. मी आहे डेंजर. आता गेलतो आईच्या गावात. अरे व्हिडिओ चाललंय पण आई. तर गाईस फायनली आमची ट्रिप संपलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी. बाय बाय, वेट एन्जॉय. खूप मजा आली गाईज.